कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर पहिल्यांदा मी एक रिक्वेस्ट करते, ते म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचसोबत हाईपचं पण जे बटन आहे ते पण हिट करा. आणि बरेचदा म्हणजे व्ह्यूज चांगले येतात, पण लाईक कोण करत नाही आणि सबस्क्राईब पण कोण करत नाही. मागं मी एक व्हिडिओ मागच्या मैत्रिणीचाच केलेला 2-3 दिवसापूर्वी. ते शिलाई मशीनचा त्याने प्रोजेक्ट गारमेंटचा घेतलेला, तो खूप छान चालला. तिथं लाईक चांगले केले म्हणजे लोकांनी. तर काही लोक सहकार्य करतात, काही लोक सहकार्य करत नाहीत. तर मी इथं आता एक तुम्हाला स्क्रीनशॉट लावून देणार आहे, त्या कमेंटचा स्क्रीनशॉट. आणि जे जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे की ज्यांनी ती कमेंट केली ते कोण आहेत, त्यांचं नाव पण ते ओळखून जातं. त्या व्हिडिओच्या शेवटी मी त्यांचं नाव सांगेन, पण तो स्क्रीनशॉट दाखवण्यापूर्वी मी एक गोष्ट सांगेन की जेव्हा आपण नवीन नवीन कामं करतो सुरुवातीला यूट्यूबवर, तेव्हा बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. आपण सुरुवातीला मोठ्या मोठ्या सबस्क्रायबरना, सेलिब्रिटीना फॉलो करतो आणि त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन काही कमेंट्स वाचतो आणि असा प्रयत्न करतो की मला कोण मार्गदर्शन करेल का, मला कोण मदत करण्यासाठी कोण उभा राहील का, अशा प्रकारचं. तर ते पण दिवस निघून जातात. तर आता मी ज्या कमेंटची तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून दाखवणार आहे. ती दाखवण्यामागचा उद्देश हा आहे की इतरांना मदत करण्याची, पुढं जाण्यासाठी किती जणांची भावना असते. बऱ्याच जणांना आपल्यामध्ये अनेक गोष्टी माहीत झालेल्या असतात, पण ती लोकांना ते शेअर करत नाहीत, जेणेकरून कोणी पुढं गेलेलं एकमेकांना म्हणजे कदाचित आवडत नसेल काही. कारण मी काय आता यूट्यूबवरती नवीन नाही, जुनं झालं आहे माझं चॅनेल. मोनो होऊन पण 3-3.5 वर्ष झाले. तरी देखील असं आहे की माझ्या लक्षात आलं की सहकार्य फार कमी लोक करतात, पण ज्यांनी सहकार्य केले त्यांचं इथं नाव आवर्जून घ्यावंच लागेल. तर हे मी तुम्हाला स्क्रीनशॉट इथं दाखवते. तर हा तुम्ही वाचून बघू शकताय. काय झालेलं, माझ्या मोबाईलचं शूटिंग करताना इथं आमच्या इकडे एअरटेलचा टॉवर आहे. मी मागच्या पण काही व्हिडिओमध्ये तो मी दाखवलेला. तर कदाचित त्याच्यामुळे असं चरचर आवाज येत असेल. तर ज्या दादांनी मला सांगितलं की तुम्ही नेट बंद करा, नेट बंद करून व्हिडिओ शूट करा, तर मी नेट बंद करून व्हिडिओ शूट केला तर तिथं चरचर आवाज आला नाही. आणि पूर्ण ऑफ करून जर शूट केला तर तो व्हिडिओ फोन ओपन केला की निघून जातो. असं माझ्या निदर्शनास आलं, म्हणून मी फक्त नेट बंद करून तो व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, म्हणजे व्हिडिओ शूट करायला. तर असं झालं की मला त्याचे रिझल्ट चांगले आले, किंवा मी काही गोष्टी त्याच्यातून म्हणजे आपण एडिट करतो त्या गोष्टींचा सहारा घेतला. तर सांगण्याचा हेतू आहे की सहकार्य करणारी लोक हाताच्या बोटावर मोजणे इतके. आपल्याला इतकं धडपडावं लागतं, इतकं धडपडावं लागतं की बोलायचं काम असतं. तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी बनवला आहे की ज्यांनी मला ही गोष्ट सांगून दिली. आणि आपला हेतू हा आहे की आपल्याला जी लोक मदत करतात, आपल्यासाठी जी धडपडतात, आपली चूक होऊ नये, आपण पण पुढं जाऊ म्हणून जी मदत करतात त्यांना कधी विसरायचं नसतं. त्यासाठी हा खास व्हिडिओ. नाहीतर माझा दुसरा एक व्हिडिओ मी शूट करून ठेवलेला होता, पण आज करू उद्या करू म्हटलं शिळ्या कढीला परत गरम करू मागणं करू म्हणत ती खराब होऊन जाते. तोच प्रकारे मी ठरवून टाकलं की आपण काय करायचं, एकदा न एकदा त्यांचा आभार मानायलाच पाहिजेत. कारण उपकार कर्त्याचं हे एका जिवंत माणुसकीचं लक्षण. म्हणून मी हा स्क्रीनशॉट लावला. आणि खास जे कोणी आपल्या ग्रुपमध्ये असते, म्हणजे रेग्युलर एकमेकाचे आपण व्हिडिओ बघतो, तर त्या दादांनी मला एक पण गोष्ट सांगितलेली की जेव्हा आपण मोठ्या ह्याच्यावरती जातो, म्हणजे मोठ्या यूट्यूबवर बनतो, तेव्हा
फार लोक इतरांना मदत करत फार लोक इतरांना कमी मदत करतात. तर आपण तसं करायचं नाही, आपण माणसासारखं वागायचं. यूट्यूबवर तर आहोतच आपण, पण सगळ्यात अगोदर आपण माणसं आहोत. तर हा व्हिडिओ मी असाच बनवला, मला पटकन आठवण झाली आणि झटकन म्हटलं बनवायचं. तर बघायला म्हणजे इथं जे टोकन केले आम्ही, काय काय टोकन किरकोळ बियाणे वगैरे, हे गवारी वगैरे असं जे काय आलं ते, पण मला पटकन हा विषय लक्षात आला आणि झटकन म्हटलं व्हिडिओ काढायचा. आणि दादा मी तुमचे खूप आभारी आहे. तुम्ही मला नेहमी मार्गदर्शन करता आणि तुम्ही इतकी मला म्हणजे माहीतच नव्हती ही गोष्ट, ती तुम्ही निदर्शनास आणून दिली. त्याबद्दल देखील मी तुमचं मनपूर्वक आभार मानते. आणि हा तुमचा मी आवर्जून तुमची कमेंट या स्क्रीनशॉटला ठेवली. तर मी नेहमीच तुमच्या ऋणात राहणं पसंत करेन. मागं पण तुम्ही मला स्वतःहून भेटायला आलात, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गर्व नाही. तुम्ही तर चांगलेच आहात, कारण इतरांना मदत करणारे आणि प्रोत्साहन देणारी लोक फार कमी असतात. तर चला आपण पण त्यांच्याकडून काही गोष्टी शिकू. आपल्याला जे जमेल ते, जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे. जे चांगलं आहे ते, नाहीतर जे जे चुकीचे आहे ते इतरांशी सांगावे आणि खुळे करून सोडावे सगळेजण. तर आपल्याला कोणाला खुळं करायचं नाही, शहाणं करायचं आहे. तर त्यांच्याकडून हा गुण घेण्यासारखा आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. आता जास्त वेळ घेत नाही, थोड्यात गोडी. चला बाय बाय बाय.